हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर चला आज आपण झटपट होणारी पावभाजी बघणार आहोत. हे बघा, वांगं घेतलेलं आहे, फ्रोझन मटार घेतलेले आहेत, टोमॅटो, कांदा, शिमला मिरची, हे गाजर सोलून वगैरे कट करून घेतलेलं आहे आणि अद्रक घेतलेलं आहे. हे बघा, हा बटाटा 2 ते 3 बटाटे सोलून बारीक कट करून घेतलेले आहेत. आणि तुम्हाला वांगं टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. आणि तुमच्या आवडीनुसार भाज्या कोणतीही तुम्हाला जर जी भाजी आवडते ती जास्त टाका, जी आवडत नाही ती कमी टाका. तर आता हे सर्व एकत्र आपण घेतलेले आहे, एका कुकरमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि हे बघा, मी फ्लॉवर टाकलेला नाही, मला मिळाला नव्हता फ्लॉवर म्हणून मी टाकला नाही. तुम्ही आवर्जून याच्यामध्ये फ्लॉवर टाका, खूप छान चव लागते. थोडा तरी फ्लॉवर टाकून द्या. मला आता लगेच झटपट करायची होती म्हणून माझ्याकडं नव्हता, तर जे होतं तेच मी भाज्या ह्या टाकलेल्या आहेत. तुम्हाला पण ह्याच्यामध्ये अजून ॲड करायच्या असेल काही भाज्या तर ॲड करू शकता, नसेल तर नाही टाकले तरीही काही हरकत नाही. हे बघा, आता पुरेसं पाणी टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या साधारणतः 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत. आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे, जास्त फास्ट मोठी करायची नाही. मिडियम गॅसवर छान शिजलं जातं हे. आता हे बघा, हे व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे. आता एखादा स्मॅशर असेल तर त्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित शिजलं असतं की पटकन ते बारीक होतं. 1-5 मिनटं लागतात बारीक करायला. हे बघा, या पद्धतीने हे झालेलं आहे. जास्त पण बारीक करायचं नाही, थोडंसं असं जाडभरडच असलेलं छान लागतं. या पद्धतीने आता चला कढई गरम करायला ठेवायची आहे. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी तेल टाकलेलं आहे. आणि हे बघा, 1 चमचा मोठा असा तूप टाकायचं आहे. व्यवस्थित तेल तूप छान गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे, थोडं मोहरी टाकायची आहे, व्यवस्थित तडतडून द्यायची आहे. थोडा कढीपत्ता, लसूण घेतलेला आहे आणि 2 लाल मिरची कट करून घेतलेली आहे. हिंग टाकायचं आहे 1/2 चमचा. थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण मीठ आपण पहिल्यांदा शिजवताना टाकलेलं आहे म्हणून थोडंसंच मीठ टाकलेलं आहे. आणि 1/2 चमचा हळद पावडर, चाट मसाला 1/2 चमचा. आणि हा सुहानाचा पावभाजी मसाला आहे, छोटं 10चं पाकिट भेटतं ते घेतलेलं आहे. आणि तुमच्या आवडीनुसार कमी तिखट आहे, हे तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे. मी हे साधारणतः 1.5 चमचा टाकलेला आहे तिखट. हा कांदा लसूण मसालाचं तिखट आहे हे, म्हणून मी 1.5 ते 2 चमचे टाकलेला आहे. आता व्यवस्थित हे मसाले परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये. आणि आता हे याच्यामध्ये हे बारीक केलेलं बॅटर टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. जर तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर कमी टाकून द्या. तर व्यवस्थित अशी छान उकळी काढून घ्यायची आहे. याला 10 मिनटं छान उकळून घ्यायचं आहे. हे बघा, छान कलर वगैरे आलेला आहे याला. ह्याच्यामध्ये तुम्ही बीट पण टाकू शकता कलरला. मला काही कलर इतका हे नको म्हणून मी नाही टाकलेला. आता हे बघा, ब्रेड आपला पावांनासुद्धा हे तूप किंवा बटर लावून घेऊ शकता, किंवा ब्रेड तुम्हाला घ्यायचं असेल तर ब्रेड घेऊ शकता. हे बघा, मी पाव घेतलेले आहेत. याला छान तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत या पद्धतीने. आणि पावभाजीमध्ये मी तेल आणि तूप ॲड केलं. त्याच्यामध्ये तुम्ही तेल आणि बटर ॲड करू शकता. मी तूपच ॲड केलेलं आहे, ह्याच्यामध्ये पण तूपच टाकलेलं आहे. तर हे बघा, किती छान झालेली आहे, एकदम चविष्ट अशी ही होते. तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर चला, उद्या भेटू नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तर बाय.